भोंदूबाबा अशोक खरात याचं सिन्नर येथील मिरगाव येथे संस्थान असलेलं शिवनिक पुराण संस्थान या ठिकाणी त्याने जवळपास कोरोना काळात म्हणजे 2020मध्ये ज्यावेळेस कोणालाही बाहेर पडता येत नव्हतं, पाण्याची टंचाई देखील होती, त्यावेळेस त्यांनी 39 लाख दशलक्ष इतकं पाणी त्यांनी आपल्या पर्सनल संस्थानाकडे वळवून घेतलं। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी त्याने आपल्या कुठल्याही खाजगी कंपनी नसताना, कुठलीही खाजगी शेती नसताना त्याने पर्सनल त्याच्या संस्थानाला वळवलं। हे कितपत योग्य आहे असा सवाल आता तेथील स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय। आणि दुसरी गोष्ट, करोना काळामध्ये 2020मध्ये सर्व काही बंद असताना 2020मध्ये मंत्रालयातून त्याने ही परवानगी मिळवून आणली कशी? त्याच्या सोबत कोणी अधिकारी मिळालेले होते की मंत्र्यांचं पाठबळ त्याला होतं, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। खरं तर अशा संदर्भात स्थानिक नागरिकांचं हक्काचं पाणी, स्थानिक शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी संस्थेला पुरवणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता प्रशासनावर थेट तेथील स्थानिक उचलत आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।